नमस्कार, मी निलिमा. तर स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. आज एक नवीन विषय घेऊन आपण आलोय की मुलांना पैशांची व्हॅल्यू कशी शिकवावी किंवा मनी मॅनेजमेंट कसं शिकवावं. तर यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स घेऊन आलोय. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर बघूया काही टिप्स. सगळ्यात आधी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांच्या डोक्यामध्ये हा कन्सेप्ट असतो की पैसे ATM मधून येतात. तर पैसे ATM मधून न येता त्यासाठी काम करावं लागतं, मेहनत करावी लागते. हा कन्सेप्ट तुम्हाला मुलांना शिकवणं अगदी गरजेचं आहे. त्याच्यामुळे मुलांना समजेल की पैसे सहज ATM मशीनमधून नाही आहेत, तर त्यासाठी आईवडिलांना मेहनत करावी लागते. दुसरं म्हणजे मुलं आपल्याला रोल मॉडेल समजतात. सगळ्यात आधी कारण ते आपल्यालाच घरामध्ये बघत असतात. जर आपण अनवॉन्टेड खर्च केला तर मुलांना पण ते समजतं की आपले आईवडील कुठेही खर्च करताय. त्याच्यामुळे अनवॉन्टेड खर्च कधीही करू नये. आधी आपण जेव्हा लहान होतो तेव्हा अगदी चॉकलेट बिस्किटसुद्धा आपल्याला लक्झरी असायची. आपले आईवडील म्हणायचे की जर तू हे काम केलं तर मी तुला चॉकलेट देईल किंवा बिस्किट देईल. पण आता काय होतं की मुलांना अगदी इझिली चॉकलेट बिस्किट सहज मिळतात. इझिली चॉकलेट बिस्किट काय, मुलांना अगदी इझिली आपण काही पण देतो. पण त्यामुळे मुलांना पैशांची व्हॅल्यू समजत नाही. तर त्यामुळे आपणही ती काळजी घ्यायची आहे की अनवॉन्टेड खर्च स्वतःही करायचा नाही आणि मुलांनाही करू द्यायचा नाही. तसेच नेक्स्ट आहे की जर तुमचे मुलं थोडे मोठे असतील तर तुम्ही त्यांना मंथली पॉकेट मनी देऊ शकता. ते या पॉकेट मनी थ्रू तुम्ही त्यांना मनी मॅनेजमेंट शिकवू शकता. तर ती कशी, की मुलांना तुम्ही सांगितलं पाहिजे की ही एवढी एवढी अमाऊंट तुम्ही जेवढी पण फिक्स केलेली असेल तेवढी अमाऊंट तुम्ही त्यांना पॉकेट मनी म्हणून द्या. पूर्ण महिन्यामध्ये तुला ह्या पैशांमधून जे काही करायचं असेल, जे काही स्कूलचा खर्च असेल किंवा तुझे अदर ॲक्टिव्हिटीचा खर्च असेल किंवा जे तुझे टॉईजचा खर्च असेल, हे तू त्यामधूनच करायचं. हे मुलांना तुम्ही शिकवलं पाहिजे की एवढे पैसे आहे, एवढ्या पैशांमधून तू महिन्याभरामध्ये तुझे खर्च कर. हे तुम्ही मुलांना शिकवायला पाहिजे. आणि तरीसुद्धा मुलांनी आधीच, महिन्याच्या आधीच जर ते पैसे खर्च करून टाकले तर तुम्ही त्यांना लगेच पैसे द्यायला जाऊ नका. मुलांना पैशाची किंमत समजू द्या की आपल्याला जेवढं बजेट दिलं आहे त्या बजेटमध्ये आपल्याला ते पूर्ण कंप्लीट महिनाभरामध्ये करता आलं पाहिजे. तुम्ही त्यांना थोडंसं पेशन्स ठेवायला लावा की महिना संपायच्या नंतरच आपल्याला नेक्स्ट पॉकेट मनी मिळेल. यामुळे सुद्धा मुलांना पैशांची व्हॅल्यू समजते. पॉकेट मनी देऊन सुद्धा तुम्ही त्यांना चांगल्या पद्धतीने मनी मॅनेजमेंट करायला शिकवू शकता. नंतर आहे की आपण एखाद्या स्टोअरमध्ये मुलांना घेऊन जातो. तर जसं की डीमार्ट झालं, आपण सगळेजण डीमार्टमध्ये मुलांना घेऊन जातो, बरोबर. त्यानंतर तुम्ही मुलांना सुद्धा त्यामध्ये इन्व्हॉल्व करा. एखादी वस्तू असेल तर त्या वस्तूमध्ये 2-3 ब्रँडमध्ये फरक असतो. जसं की एखाद्या वस्तूचं एका ब्रँडची किंमत वेगळी असेल, दुसऱ्याची वेगळी असेल, तिसऱ्याची वेगळी असेल. तर तुम्ही हे मुलांना डिफरन्स दाखवून द्या की प्रॉडक्ट एकच आहे, त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्ससुद्धा एकच आहे, पण याची किंमत वेगवेगळी आहे. तर कुठला ब्रँड कसा सिलेक्ट करावा हे सुद्धा तुम्ही मुलांना शिकवा, जेणेकरून मुलांना ब्रँडची पण माहिती पडेल आणि पैशांची सुद्धा किंमत मुलांना माहिती पडेल. की अगदी बऱ्याच अशा गोष्टी असतात की कमी पैशांमध्ये चांगली वस्तू येते. ही जेणेकरून मुलांना पैशांची पण किंमत समजेल आणि चूज कसं करायचं, म्हणजे कुठली पण वस्तू घेताना काय वापरावं, पैसे कसे वापरावे किंवा ब्रँड कुठला घ्यावा हे सुद्धा मुलांना समजेल. याच्या थ्रू सुद्धा तुम्ही मुलांना पैशांची किंमत चांगल्या पद्धतीने समजावू शकता. आणि मुलांची इन्व्हॉल्वमेंट झाली की मुलांना सुद्धा चांगलं वाटतं की आपले आईवडील आपल्याला प्रत्येक गोष्टींमध्ये इन्व्हॉल्व करतात, आपली चॉईस विचारतात. हे सुद्धा मुलांना खूप आवडतं. तसेच नेक्स्ट आहे की नीड्स वर्सेस वॉन्ट्स, हे सुद्धा तुम्ही मुलांना सांगू शकता. नीड्स म्हणजे काय, की ज्याची आपल्याला गरज असते. फॉर एक्झाम्पल जेवण आहे किंवा कपडे आहेत, ही आपली गरज आहे. आणि वॉन्ट्स म्हणजे मुलांना चॉकलेट किंवा मिठाई हे असं. तर हे तुम्ही दोघांमधला डिफरन्स त्या मुलांना समजावून सांगा की जी गरज आहे ते आपल्याला करावंच लागतं, पण जे आपल्याला हवं आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल मुलांसाठी चॉकलेट्स किंवा मिठाई हे मुलांना कधीही हवं असतं. पण मुलांना तुम्ही तो डिफरन्स सांगा की जी आपली गरज आहे ते आपल्याला करावंच लागतं, पण हे जे चॉकलेट बिस्किट आहेत ते अनवॉन्टेड गोष्टी आहे. कधीतरी केलं तर ठीक आहे, पण नेहमी नेहमी त्याच्यामध्ये पैसे वाया घालवणं आपल्याला शक्य नाही आहे. आणि शक्य नाही आहे म्हणण्यापेक्षा अगदी ते आपल्या हेल्थसाठी पण चांगलं नाही आहे. कधी-कधी ठीक आहे कुठल्या पण गोष्टी, पण नेहमी नाही. त्याच्यामध्ये आपले पैसे पण खर्च होतात. हा डिफरन्स तुम्ही मुलांना सांगा, त्याच्यामुळे ते समजतील. नंतरची टिप आहे की एखादी स्टोरी असेल, आजकाल भरपूर अशा स्टोरीज पण आहेत की ज्याच्यामध्ये सेव्हिंग्ज रिलेटेड पण स्टोरी असतात. मग ती स्टोरी किंवा ते स्टोरी बुक तुम्ही मुलांना आणू शकता.
त्याच्यामधल्या जो कॅरेक्टर आहे ते तुम्ही रिलेट करून मुलांना पैसे किंवा सेविंग किंवा मनी मॅनेजमेंट हे सगळं शिकवू शकता. अगदी अशा स्टोरीज पण अवेलेबल आहे. नंतर आहे की नंतरची टिप आहे की गेम्स किंवा ॲप्स थ्रूसुद्धा तुम्ही त्यांना शिकवू शकता. मोनोपॉली झालं, असे भरपूर सारे बोर्ड गेम्स पण असतात. त्या गेम्स थ्रू पण तुम्ही त्यांना मनी मॅनेजमेंट किंवा पैशांची व्हॅल्यू शिकवू शकता. नंतर असे भरपूर सारे ॲप्स पण आहे की त्या ॲप्स थ्रू पण तुम्ही मुलांना पैसे किंवा सेविंग किंवा मनी मॅनेजमेंट कसं करतात हे सगळं तुम्ही त्यांना त्या ॲप्स थ्रू पण शिकवू शकता. जर तुम्ही त्यांना हळूहळू थोडी थोडी गोष्ट शिकवत गेले तर मुलं थोडं मोठं होऊन त्यांना तेवढी समज येते की आपण कुठे पैसे खर्च करायला पाहिजे किंवा कुठे पैसे वाचवायला पाहिजे किंवा कुठल्या गोष्टींमध्ये डिफरन्स जो आहे तो आपल्याला कळला तर मुलं समजदारीने पुढे जाऊन वागतील. तर अशा होत्या आजच्या काही टिप्स आणि ट्रिक्स. जर तुम्हाला या टिप्स आणि ट्रिक्स आवडल्या असतील तर नक्की फॉलो करा. तुमच्या मुलांसोबत पण फॉलो करू शकता तुम्ही. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.